पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीचा मोठा उत्साह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न। सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंना विठ्ठल शक्ती देणार। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावलेंनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। शिंदे आणि गोगावलेंकडून दंदुंबा माऊली तुकारामांच्या नावाचा गजर। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर गजबजलं। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट। मंदिर सजावटीसाठी तब्बल 5 टन फुलांचा वापर। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी। सुमारे 7 ते 10 लाख भाविक पंढरपुरात दाखल। भाविकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी उपलब्ध। तर मंदिर प्रशासनाची माहिती। 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता। झेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। शिवाय पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याचीही शक्यता। सत्ताच्या मोर्चात ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा। काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। सत्ताचा मोर्चानंतर आज शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार। आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ठाकरे मार्गदर्शन करणार। सत्ताच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा। आम्ही एकत्र आलोय ते मराठी माणसासाठी। मूठ आवळलेला फोटो मतचोरांच्या बादशहाला पाठवा। उद्धव ठाकरेंचा निशाणा। सत्तेचा गैरवापर झाला आहे। पवार 50 वर्षांनंतर बोलतायत। आश्चर्य। शरद पवार यांच्या टीकेवरून संजय शिरसाट यांचा टोला। सत्ता भोगली तेव्हा पवारांना या गोष्टीचा विचार नाही आला। शिरसाटांची टीका। सत्ताच्या मोर्चाविरोधात भाजपचं मूक आंदोलन। लोकसभेत देखील विरोधकांकडून फेक नेरेटिव्ह पसरवण्यामध्ये आला होता। रवींद्र चव्हाणांचा गंभीर आरोप। राज ठाकरेंना खासदार, आमदार कोण हे सुद्धा माहिती नाहीये। राज ठाकरेंना जुने सहकारी संदीपान भुमरे माहिती नाहीयेत का? राज ठाकरेंच्या टीकेवरून विलास भुमरेंचा सवाल। सत्ताच्या मोर्चावेळेस शरद पवार यांची गैरसोय झाल्यानं सुप्रिया सुळे स्टाफवर संतापल्या। शरद पवार यांची गाडी निश्चित स्थळी न पोहोचल्यामुळे सुळे पदाधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या। सत्ताच्या मोर्चातून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न। ईव्हीएमच्या पेट्या निवडणूक आयोगाच्या डोक्यात मारून भुगा करा। उत्तम जानकरांचा आक्रमक पवित्रा। तर संगमनेरच्या ग्रामीण भागामध्ये 9500 मतदार बोगस। बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप। आम्ही सर्वजण एकत्र, आमच्यात कुठलीही मारामारी नाहीये हे दाखवण्यासाठी हा मोर्चा। वंचितचे नेते सुजात आंबेडकरांची मवियाच्या मोर्चावर टीका। तर 2004 मध्ये पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएम मध्ये घोळ दाखवला। सुजात आंबेडकरांचं वक्तव्य। शिंदेंच्या अंगात चाटुगिरी आणि बदमाशगिरी नाहीये। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मंत्री भरत गोगावलेंचं उत्तर। तर घोडा मैदान जवळ आहे, दूध का दूध, पाणी का पाणी होईल, गोगावलेंचं वक्तव्य। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप दिसतोय। राजकीय दबावाशिवाय एका दिवसात जमिनीचा व्यवहार होणार नाही। अतुल लोंढेंचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा। वरिष्ठांच्या दबावामुळे पोलिसांचे हात बांधल्याची चर्चा। राजकीय दबाव हटवा, पोलिसांना फ्री हँड द्या। मुख्यमंत्र्यांना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना। महिला आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन। तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमा। पीडितेच्या भावाची मागणी। तर पीएम रिपोर्टमध्येही चुका असल्याचा आरोप। तर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशीही मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार एक अधिकारी एसआयटीमध्ये घ्या। एसआयटीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती असावेत, जरांगे पाटलांची मागणी। माधवी खंडाळकर विषय संपला। कायदेशीर कारवाई सुरू झाली। आता राज्य महिला आयोगाविरोधात लढाई सुरू। पीडितेचे चारित्र्यहनन केलं गेलं, महाराष्ट्राला उत्तर द्या, रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट। माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाहीये, रुपाली पाटील राजकारण करतायत। रुपाली पाटलांच्या बहिणीनं मला मारहाण केली, माधवी खंडाळकर यांचा आरोप। रुपाली पाटील यांच्याकडून महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि माधवी खंडाळकर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर। खंडाळकरांचा चाकणकरांशी काहीही संबंध नसल्याच्या वक्तव्यानंतर फोटोमध्ये एकत्र दिसल्यानं चर्चांना उधाण। चाकणकरांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून एनसीपीच्या रुपाली ठोंबरे आक्रमक। चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा।
चंद्रपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश. नेते पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानं काँग्रेसनं जनतेला सोडलं, बावनकुळेंची टीका. उद्धव ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर. ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार. सरकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही या संदर्भात माहिती घेणार. अजितदादांच्या वक्तव्यांचा शेतकरी चुनचुनके बदला घेतील. कर्जमाफीच्या मागणीवरील अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विश्ववडेट्टीवार यांची टीका. अजित पवारांनी कर्जमाफीसाठी पुढाकार घेतला होता. चंद्रशेखर बावनकुळेंकडून अजित पवारांची पाठराखण. कर्जमाफीची तारीख घेऊन आलो. कडूंच्या बोलण्यामध्ये एवढंच दिसतंय. कर्जमाफीची मागणी लोकप्रिय कोणीही करतंय. कर्जमाफीवरती बोलताना पाशा पटेल यांची प्रतिक्रिया. महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला गंभीर स्वरूपाची मारहाण. शहर प्रमुख पंकज उमासरे यांना मारहाण. भरत गोगावलेंवर टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय. पोलिसांकडून तपास सुरू. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना एकत्र लढण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यात बैठक. दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते बैठकीला होते उपस्थित. कारखान्याचा परवाना रद्द झाल्याचा दोष दुसऱ्यांना देणं चुकीचं आहे. भीमराव धोंडेंच्या आरोपांवरून सुरेश धसांची प्रतिक्रिया. संबंध नसताना जाणीवपूर्वक माझं नाव जोडलं जात आहे. सर्व कागदपत्र दाखवत धसांनी धोंडेंचे आरोप फेटाळले. अबू आझमी, अमीन पटेल, नसीम खान यांच्या मतदारसंघातील यादी तपासा. त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात 5000 बांगलादेशी असतील. मंत्री मंगल प्रभात लोढांचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांचा अपमान सहन केला जाणार नाही. जशास तसं उत्तर देऊ. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या अपमानजनक वागणुकीसंदर्भात महायुतीच्या नेत्यांना मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह. चंद्रकांत पाटलांकडून पदवीधरसाठी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर. तर भैया मानेंना उमेदवारी देण्यासाठी हसन मुश्रीफ आग्रही. भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची नवी इनिंग. तेलंगणा सरकारमध्ये अझरुद्दीन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोहम्मद अझरुद्दीन तेलंगणा सरकारमधील पहिले मुस्लिम मंत्री. पंजाबमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स. एकनाथ शिंदे यांचा पंजाबमध्ये बाबा नामदेव पुरस्कारानं होणार सन्मान. शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात यावं. आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचे पहिल्यांदाच नक्षलवाद्यांना आवाहन. 15 ऑक्टोबरला भूपतीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर केलं होतं आत्मसमर्पण.